इगतपुरी नगर परिषदच्या हद्दीतील गिरणाऱ्या गावात आठवड्यातून केवळ 3 तास पाणीपुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यातही अवघ्या 20 ते 30 मिनिटांसाठी नळाला पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी पुरवठ्याच्या निश्चित वेळ नसल्याने महिलांना तासनतास पाण्याची प्रतीक्षाही करावी लागत असून संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून नगरसेवक रोहिदास यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. पावसाळा चालू असून आता सध्या आमच्याकडे पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे. 8 दिवसातून 2 ते 3च तास पाणी येतं आणि पाण्याचं टायमिंग कधी 9 कधी 10 रात्रीचे तेव्हा अवेळी पाणी सोडतात. वर्षानुवर्ष त्याच समस्या आम्ही फेस करतोय. धरणांचा तालुका असून इथं पाण्याचा दुष्काळ आहे. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी तिथे झाली ती. नगरसेवकांनी नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार फोन करून देखील तब्बल 1.5 तास कोणत्याही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी न आल्याचा आरोप करण्यात आला. अखेर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत पाण्याचा टँकर मागवला. या प्रकरणामुळे नगर परिषदच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अधिकारी लोकप्रतिनिधींचंही ऐकत नसतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.